महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा आता मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला आहे। राष्ट्रवादी शरद पवार पक्षाने राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा मुख्यमंत्री व्हावा असं लोकांना वाटते, असं पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे। महाविकास आघाडी एकसंध राहावी अशी आमची भूमिका आहे, असंही जयंत पाटील यांनी म्हटलंय। त्यामुळे आगामी काळात या वक्तव्याचे नेमके काय परिणाम होतात, महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदाबाबतच्या स्पर्धेमध्ये नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। पवार साहेबांची भूमिका ही त्यागाचीच राहिलेली आहे। लोकसभेच्या निवडणुकीतही आम्ही पक्षांतर्गत म्हणत होतो 14-15 जागा लढवू शकतो आपण, पण पवार साहेबांनी महाविकास आघाडी व्यवस्थित व्हावी म्हणून अनेक ठिकाणी मला आदेश दिले की नाही हे सोडून द्या जागा, ही सोडून द्या। त्यामुळं पवार साहेबांची भूमिका कायम त्यागाचीच राहिली आणि आघाडी इंटॅक्ट राहावी या प्रयत्नात त्यांचं जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं। आगामी काळातल्या विधानसभा निवडणुकी संदर्भात वारंवार सध्या मोठ्या घडामोडी घडत आहेत। त्यातच पुन्हा एकदा आता राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या माध्यमातून ही मुख्यमंत्री राष्ट्रवादी शरद पवार पक्षाचा व्हावा असं जनतेची इच्छा आहे, असं पुण्यात प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलेलं आहे। त्यामुळे मवियामध्ये आता नेमक्या काय घडामोडी घडतात, मवियामध्ये नेमक्या मुख्यमंत्री पदासंदर्भात काही कुरघोडी सुरू आहेत का हे पाहणं महत्त्वाचं आहे। कारण विशेष करून उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शिवसेनाच्या माध्यमातून वारंवार मुख्यमंत्रीपदावर दावा सांगण्यात आला आहे। उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्रीपदाचे दावेदार आहेत अशी वारंवार चर्चा, असे वक्तव्य वारंवार खासदार संजय राऊत यांनी देखील केले। काँग्रेसच्याही माध्यमातून अशा प्रकारचे काही वक्तव्य आले, मात्र आता त्या संदर्भात नेमक्या काय घडामोडी घडतात हे पाहणं महत्त्वाचं आहे। पृथ्वीराज चव्हाण यांनीही या संदर्भात एक वक्तव्य केलं होतं। महाविकास आघाडीमध्ये लहान भाऊ मोठा भाऊ असा काही प्रकार नाही, ज्यांच्या जागा जास्त येतील त्यांचा मुख्यमंत्री होईल असं या दरम्यान पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं। मात्र आता प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी वक्तव्य केलं आहे। त्यामुळे या वक्तव्याचा नेमका काय परिणाम आता आगामी काळात पाहायला मिळतो महाविकास आघाडीमध्ये हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे। आपल्यासोबत अतुल भातखळकर देखील जोडले आहेत, भारतीय जनता पार्टीचे नेते। अतुलजी, लोकशाही मराठीमध्ये आपलं स्वागत आहे। आता महाविकास आघाडीमध्ये आधी उद्धव ठाकरे यांच्या पक्षाकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यात आला, आता जयंत पाटील यांनी देखील आता मुख्यमंत्री पदावरती राष्ट्रवादी शरद पवार पक्ष दावेदार आहे असा दावा केलाय। या संदर्भात नेमकी आपली यावरती काय प्रतिक्रिया आहे? महाविकास आघाडीमध्ये या वक्तव्याचे नेमके काय परिणाम होतील असं आपल्याला वाटतंय? महाविकास आघाडीमध्ये मुख्यमंत्री पदावरनं खात्यांवरनं उघड मारामाऱ्या चालू आहेत। मराठीत म्हण आहे, बाजारात नाही तुरी आणि नवरीला मारी, अशा प्रकारची महाविकास आघाडीची स्थिती आहे। सर्व सर्वे हे सांगतायत की यांचं सरकार राज्यामध्ये येण्याची सुताराम शक्यता नाही। तरी उद्धव ठाकरे म्हणतात माझा चेहरा घोषित करा, मग त्याला शरद पवार म्हणतात तो चेहरा घोषित करणार नाही। काँग्रेसवाले तर सांगतात की हायकमांड सोनिया गांधी ठरवतील मुख्यमंत्री कोण होणार, तरी सुद्धा उद्धव ठाकरे लाचार होऊन दिल्लीमध्ये जातात आणि माझा चेहरा घोषित म्हणून सांगतात। हे मुख्यमंत्री असताना हीच लोक सांगायची सीएम आहेत, अशा बेट सीएमचा चेहरा सुद्धा घोषित करायला ते तयार नाहीयेत। आणि त्याच्यामुळे महाविकास आघाडीमध्ये सुंदोपसुंदी चालू आहे, प्रत्येकाला घाई झालेली आहे। पण यांच्या घाईला काडीच काही अर्थ नाही। महाराष्ट्राच्या जनतेने हे ठरवलेलं आहे, महायुतीचंच सरकार पुन्हा एकदा महाराष्ट्रामध्ये येणार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्या नेतृत्वाखाली या निवडणुका आम्ही लढवतो आणि प्रचंड बहुमताने आम्ही ही निवडणूक जिंकणार आहोत। नक्कीच अतुलजी, खूप खूप धन्यवाद लोकशाही मराठी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।